पुतण्या रस्त्यावरून बाजूला झाला नाही म्हणून डोक्यात दगड घालून खून. स्वतःच्या मुलाची साक्ष. अतिराग आणि भीकमाग अशी एक म्हण आहे. त्यामुळे माणसाने रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज असते, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहत नाही. लहान मुले थोडी खोडकर आणि हट्टी असतात, त्यामुळे सांगूनही ऐकत नाहीत. त्यावेळी मुलांना समजावून सांगणे गरजेचे असते. पण काही जणांना या मुलांचा राग येतो. या रागातून ते मुलांना मारहाणही करतात. काही वेळा ही मारहाण इतकी जास्त होते की एखाद्याचा जीव जातो आणि त्याला मारणाऱ्याला तुरुंगात जाण्याची वेळ येते. सातारा जिल्ह्यात एक मेंढपाळ मेंढ्या घेऊन निघाला होता. तेव्हा वाटेत त्याचा मुलगा आणि पुतण्या बसले असल्यामुळे मेंढ्या बुजत होत्या. त्याने मुलांना बाजूला व्हा म्हणून सांगितले. हे ऐकून त्याचा मुलगा बाजूला झाला, पण पुतण्या तसाच बसून राहिला. याचा राग त्याला आला. रागाच्या भरात त्याने पुतण्याच्या डोक्यात दगड घातला. आता त्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असणाऱ्या महाबळेश्वरवाडी या गावातील श्रीपती गाढवे हे मेंढ्या चारण्याकरता रानात गेले होते. त्यावेळी त्यांचा 4 वर्षाचा नातू शिवतेज हाही त्यांच्या समवेत आला होता. रानातून मेंढ्या घरी घेऊन येण्यासाठी तो आपल्या आजोबांच्या मदतीसाठी आला होता. दरम्यान मेंढ्या चरत चरत इकडे तिकडे गेल्या होत्या. त्यामुळे नातू शिवतेज हा पाझर तलावाकडे गेलेल्या मेंढ्या घेऊन येण्यास गेला. त्याचे आजोबा श्रीपती गाढवे हे थोड्या वेळाने मेंढ्या घेऊन घरी परतायचा विचार करू लागले होते. पण त्यांचा नातू अद्याप आला नसल्यामुळे त्यांनी नातू ज्या दिशेला म्हणजे पाझर तलावाकडे गेला त्या दिशेने ते मेंढ्या घेऊन येऊ लागले. सायंकाळचे 6 वाजले होते. शिवतेजला हाळी देतच ते मेंढ्या घेऊन येत होते, पण त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. कुठं गेला रे हो असे मनाशी म्हणत त्यांनी पुन्हा अरे शिवतेजा अशी हाळी मारत ते पाझर तलावाकडे आले. तेव्हा त्यांना रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा नातू निपचित पडलेला दिसून आला. त्याला पाहून ते मोठ्याने किंचाळलेच. त्या आवाजाने आणि आपल्याबरोबर आलेल्या एका छोट्या मुलाची ती अवस्था पाहून ती मुकी जनावरेही बिथरली आणि इकडे तिकडे पळू लागली. श्रीपती गाढवे यांनी आजूबाजूला कोणी दिसते का हे पाहिले. कोणी दिसत नाही म्हटल्यावर त्यांनी मोठमोठ्याने लोकांना हाका मारायला सुरुवात केली. त्या मोकळ्या रानात त्यांचा आवाज घुमला आणि शेतात काम करणारे लोक आवाजाच्या दिशेने धावत आले. रस्त्याच्या कडेला पडलेल्या जखमी मुलास त्यांनी उचलून मसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉक्टर करत त्यांनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरही इमर्जन्सी केस आहे म्हणून बाहेर आले आणि जखमी मुलास टेबलावर ठेवून झोपवण्यास सांगून त्या मुलाला तपासले असता तो मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तेथे आलेल्या लोकांना तसे सांगून पोलीस केस आहे, पोलिसांना कळवायला हवे असे त्यांना सांगितले. त्याप्रमाणे तेथील प्रशासनाने मसवड पोलीस स्टेशनमध्ये ही बाब कळवली. एक मुलगा जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याकडेला पडला होता. त्याला लोकांनी दवाखान्यात आणले होते, पण तो मृत झाला आहे अशी माहिती मसवड पोलीस स्टेशनमध्ये समजल्यावर पोलीसही तातडीने दवाखान्यात आले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली आणि त्यांनी सविस्तरपणे घटनेबाबत माहिती विचारली असता श्रीपती गाढवे यांनी हकीकत सांगितली. तसेच घटनास्थळीही दाखवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मयताचे चुलत आजोबा सदाशिव दादा गाढवे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. शिवतेज यास कोणी मारले, का मारले, लहान मुलाला मारण्याचे नेमके काय कारण असावे याचा ते शोध घेत होते. त्यांना त्या मुलाच्या घरच्या लोकांवर संशय येत होता. त्यांनी त्या दृष्टीने चौकशी करण्यास सुरुवात केली. घटनेदिवशी शिवतेज हा आपल्या आजोबांसमवेत म्हणजे श्रीपती गाढवे यांच्यासोबत मेंढ्या घेऊन रानात गेला होता. त्यावेळी आणखी कोणी रानात गेले होते याची माहिती पोलिसांनी काढली. तेव्हा असे समजून आले की शिवतेचा चुलता आकाराम गाढवे आणि त्याचा 8 वर्षाचा मुलगा समर्थही रानात गेला होता. श्रीपती गाढवे हे मेंढ्या घेऊन घरी येण्यापूर्वी शिवतेचा चुलता आकाराम गाढवे हा आपल्या मेंढ्या घेऊन घरी आला होता. इथपर्यंत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांना आकाराम गाढवे याच्यावर संशय येऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन माहिती विचारली, पण त्याच्याकडून फारसे काही समजून आले नाही. पोलिसांच्या संशयाची सोय आकाराम याच्यावर स्थिरावत होती, पण त्या दृष्टीने काही माहिती मिळाली नाही. शेवटी पोलिसांनी आकाराम याच्या मुलग्याची गट्टी केली. त्याच्याशी ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे गप्पा टप्पा मारू लागले. त्याला एकटे गाठून पोलिसांनी त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. काय रे समर्थ, तू बी रानात गेला होतास वय त्या दिवशी? वय
मी बी गेलतो की. मग शिवतेजला असं कसं झालं र, तुला काय माहीत आहे का? तेव्हा निरागस समर्थ पोलिसांना सांगू लागला, मी आमच्या मेंढ्यांना घराकडे आणण्यासाठी त्यांच्या आडवं गेलो आणि शिवतेज त्यांच्या आजोबांच्या मेंढ्यांना आडवं गेला. आमच्या मेंढ्या पहिल्यांदा आल्या त्यावेळी मी आणि शिवतेज रस्त्यावर बसलो होतो. ते पाहून मेंढ्या आम्हाला बुजल्या. मेंढ्या बुजत होत्या म्हणून मी रस्त्याच्या बाजूला गेलो, पण शिवतेज काही रस्त्यावरून हल्ला नाही, तिथेच थांबला. माझ्या पप्पांनी म्हणजेच आकाराम गाडवे त्यालाच रस्त्यावरून बाजूला हो, मेंढ्या बुजतात असे सांगितले, पण तो बाजूला झाला नाही. तेव्हा माझ्या पप्पांना राग आला आणि त्यांनी आपल्या हातातील दगड शिवतेज याच्या डोक्यात मारला. त्यावेळी शिवतेज खाली पडला. पप्पाने पळत जाऊन पुन्हा शिवतेजच्या डोक्यात दगड घातला. त्याला तिथंच टाकून मी आणि पप्पा मेंढ्या घेऊन घरी आलो. नेमकं काय घडलं हे त्या निरागस पोरानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांचा संशय खरा ठरला होता. पोलिसांनी चौकशी करता आकाराम धोंडीराम गाडवे यास ताब्यात घेतले. त्या ठिकाणीही आकाराम आपण त्या गावचेच नाहीत असा पवित्रा घेत होता. अखेर पोलिसांनी खाकी हिसका दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. शिवतेज हा मेंढ्या येण्याच्या रस्त्यावर बसला होता, त्यामुळे मेंढ्या घाबरल्या म्हणून मी त्यास रस्त्याच्या बाजूला हो असे सांगितले, पण तो बाजूला गेला नाही म्हणून मी रागाच्या भरात त्यास दगड मारून त्यास ठार मारले, अशी कबुली आकाराम धोंडीराम गाडवे राहणार महाबळेश्वरवाडी तालुका मान जिल्हा सातारा याने दिली. एका लहानग्या 4 वर्षाच्या मुलाला एका किरकोळ कारणासाठी निर्दयीपणे मारणाऱ्या चुलत्याच्या हातात पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पोलीस अंमलदार अमर नारायणवर, रुपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव, संतोष काळे व सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अंमलदार अमित समकाळ, गणेश कापरे व ओंकार यादव यांनी केला. तर रसिक हो, या घटनेतून आपल्याला एक गोष्ट शिकण्यास मिळते, ती म्हणजे अतिराग आणि भीकमाग. आपल्या रागावर स्वतःचं नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर अशा घटना घडण्यास वेळ लागत नाही. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.